श्रीराम मंदिर उभारणीचा उत्साह आज देशभर साजरा होतोय आणि यामध्येच अनेक राम भक्तांची भक्ती जी आहे ती आपल्याला समोर येते. अशाच एका अनोख्या राम भक्तांना आपण भेटणार आहोत. आपण सध्या आलो आहोत कवठेमंकाळ तालुक्यामध्ये. हे आहेत मारुती खोत, हे जे निवृत्त माजी सैनिक आहेत. यांनी आपल्या 42 वर्षाच्या कालावधीमध्ये हे जे आपण समोर रजिस्टर पाहतोय हे जवळपास 235 रजिस्टर मध्ये तब्बल 7,82,45,000 आणि 7 वेळा श्रीराम नामाचा जप केलेला आहे. यामध्ये त्यांनी श्रीराम अशा पद्धतीचा जप करत या कालावधीमध्ये 42 वर्ष हा सगळा आपण जर यामध्ये पाहिलं तर अशी 235 जवळपास रजिस्टर आहेत आणि त्या रजिस्टरमध्ये श्रीरामाचा जप मारुती खोत यांनी केलेला आहे. यामागची प्रेरणा, यामागचं कारण आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. एकतर लष्करात तुम्ही होता, किती वर्ष सेवा केली आणि कधी हा सगळा जप करावा आणि सुरुवात कधी केली तुम्ही? मी लष्करामध्ये 23 वर्षे सर्व्हिस केली. 1980 25 जानेवारीपासून मी आर्मी सेवेमध्ये होतो आणि 2 डिसेंबर 2002ला मी रिटायर झालो. या सेवेमध्ये मी 81 साली एक जम्मूमध्ये 41 फील्ड रेजिमेंट आर्टिलरी या युनिटमध्ये सेवा करत होतो आणि मी आमच्या गावामध्ये असलेल्या रेणुका मातेचा पुजारी हा होतो. त्यामुळे माझ्या युनिटच्या लोकांनी मला मंदिर सेवेसाठीच ठेवलं. तिथं कुणाची भेट झाली आणि त्या मंदिरमध्ये आर्मीचे सुभेदार म्हणून मिश्राजी शास्त्री म्हणून पंडितजी होते. त्या पंडितजींनी मला, तुझे नाव मारुती आहे आणि तू श्रीरामासाठी काहीतरी संकल्प कर, असे मला त्याने 3 महिने माझ्या मागे लागले होते. मग त्यांना मी एक सांगितलं, तुम्ही इतकं सांगताय आणि मला तर टाइम मिळतच नाही आणि मी एक श्रीराम हे लिहू शकतो. त्याने मला बाबरी मस्जिद ही बाबरनं राम मंदिर पाडून बांधले ह्याची मला कहाणी सांगून मला हा संकल्प करण्यासाठी प्रवृत्त केले आणि मी त्यांना श्रीराम लिहितो हे सांगितल्यानंतर त्याने जम्मूमधील गुप्ता जनरल स्टोअर मधून 500 पेजेसचं एक मोठं रजिस्टर आणून दिलं आणि त्याने श्रीराम लिहा. किती सालची हे 9 मे 1981 सालापासून श्रीराम लिहायला त्यांच्या रजिस्टरमध्ये मी सुरुवात केली. त्यावेळी तुम्ही सेवेत होता, मग ते लिहायचा कधी तुम्ही? हे लिहायला मला टाइम कधी मिळायचंच नाही, पण मी सकाळी 3 ते 5 ह्या दरम्यान आपली सकाळच्या वेळेमध्ये आपण आंघोळ वगैरे झाल्यानंतर जो 10-15 मिनिट, 1 तास, अर्धा तास जो वेळ मिळतो त्यामध्ये मी लिहिणार आणि रात्री माझी ड्युटी संपल्यानंतर रात्री मी माझी झोप फार कमी करून मी त्या झोपेच्या टायमामध्ये, रात्रीच्या माझ्या झोपेच्या टायमामध्ये मी श्रीराम लिहित असे आर्मीमध्ये दिवस काढले. जवळपास तुम्ही आतापर्यंत 235 रजिस्टर मध्ये लिहिलेलं आहे, तर लष्करामध्ये किती काळ लिहिलं आणि त्यानंतर आता तुम्ही निवृत्त ज्यावेळी झाला त्यानंतर किती काळ रजिस्टर मध्ये? लष्करामध्ये मी अंदाजे 2002 पर्यंत मी 30 ते 35 रजिस्टर लिहिले असतील. आणि का तर लष्करामध्ये असताना ही जवानांना टाइम हे मिळतच नसते, पण त्यातून मी रात्री माझ्या झोपेच्या टायमामध्ये मी लिहिणार आणि मी तेव्हापासून आणि आतापर्यंत 24 तासामध्ये फक्त 5 ते 5.5 तासच झोपत असतो. लष्करामध्ये होतो त्यावेळेलाही झोपत नव्हतो आणि आता सध्या सुद्धा मी रात्री 12 ते 5, 5:30 पर्यंत झोपतो सकाळी. आणि बाकीच्या वेळेमध्ये जितका वेळ मिळतो तितका वेळ मी जितका वेळ बसायला मिळतो
तितका वेळ मी श्रीराम लिहित असतो. आणि जो बसण्यापासून बाकीचा वेळ, बाकी ठिकाणी जो वेळ जातो, तो माझ्या अंतर्मनातून कायमस्वरूपी श्रीराम हा शब्द निघत असतो. तब्बल तर 42 वर्ष हे असं सातत्यानं लिखाण करत हा जप केला. जर आपण जर रजिस्टर पाहिली तर इथं श्रीरामांचं आपल्याला छायाचित्र दिसतंय. आणि यामध्ये अक्षरशः अगदी जे आता सध्याचं जे ज्या रजिस्टरवरती हे जप चालू आहे ते रजिस्टर आपण पाहतोय, जर अगदी बारीकशा अक्षरामध्ये आणि रनिंग लिपीमध्ये आपल्याला हे श्रीरामाचा जप मारुती खोत यांनी केलेला दिसून येते. अखंडपणे 42 वर्ष अशा पद्धतीनं रजिस्टरवरती लिखाण करून अनोखी रामभक्तीचं दर्शन आपल्याला मारुती खोत यांनी दिलं. एकतर आता राम मंदिर उभारतंय, त्याचा सोहळा साजरा होतो, त्याबद्दल तुमच्या काय भावना आहेत? राम मंदिरसाठी मी 1992 साली माझं कंप्लीट वर्ष बाबरी मस्जिद साठी मी 1 वर्ष माझं पूर्ण वाया गेलेलं आहे. वाया गेले म्हणजे मी त्या ठिकाणी फार मोठं कार्य केलेलं आहे. सांगू शकतो ते मस्जिद पाडण्यासाठी मी फार मोठं कार्य केलेलं आहे. आणि ते मी सांगू शकतो गोष्टी आहेत की ज्या तुम्ही काम केलं होतं. तर आज राम मंदिर उभारतंय, त्याचा सोहळा साजरा होतो, त्याबद्दल तुमच्या काय भावना? आज जे राम मंदिरचे बांधकाम पूर्ण होऊन राम मंदिरची जी प्राण प्रतिष्ठा होत आहे, ह्याच्यामध्ये आम्ही पहिलं सहकार्य फारसं बहुत 1 वर्ष पूर्ण सहकार्य केलेलं आहे. 92 साली बाबरी मस्जिद पाडेपर्यंत 1 वर्ष अगोदरपासून बाबरी मस्जिद पाडेपर्यंत सहकार्य केले. आणि त्यामध्ये माझ्या शरीरा 3ऱ्या गुंबतमध्ये सापडलं होतं. आणि त्यावेळेला माझी 2 ऑपरेशन झालीत आणि बाकी माझ्या कमरेचे उभे आणि आडवे मणके मोडलेले आहेत. माझा उजवा गुडघा मोडलेला आहे आणि उजव्या पायाचा घोटाही 2 वेळा मोडलेला आहे. त्याची ऑपरेशन झालेली आहेत. तरीही मी अखंड हा श्रीराम नाम जप पाठ माझा आज तारीख 15 जानेवारी 1924 पर्यंत मी 2024 पर्यंत 15 जानेवारी 2024 पर्यंत मी अखंड श्रीराम नाम जप पाठ माझा लिहून चालू आहे. तर हे होती अनोखी रामभक्ती. आपण पाहिलं तब्बल 42 वर्ष सातत्यानं 235 रजिस्टरच्या माध्यमातून श्रीरामाचा जप मारुती खोत यांनी केलेला आहे. आणि अनोखी श्रीराम भक्ती त्यांच्या या लिखाणाच्या आणि जपनामाच्या माध्यमातून आज सुरू होते. आणि त्यांना देखील राम मंदिर आज उभारतंय, त्याचा सोहळा साजरा होतोय, त्याबद्दल देखील आपल्याला अभिमान आहे, आनंद आहे, याच्या देखील त्यांनी भावना व्यक्त केल्या. कॅमेरा पर्सन सुजित सोबत कुलदीप माने, एबीपी माझा, कवठेमहांकाळ, सांगली. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.